सर्वसामान्य जनतेचा भाजप महायुतीवरील विश्वास आणि झालेली विकास कामे यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे ठाम प्रतिपादन भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांनी केले आहे। दादर जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महायुतीच्या वतीने शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी पेणमध्ये मोठी गर्दी केली होती। यावेळी आमदार रविशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कौसल्याताई पाटील, शर्मिला पाटील, आदिनाथ पाटील यांच्यासह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। विकास कामांचा मुद्दा घेऊनच भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत उतरली असून खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकास कामांची मोठी घोडदौड सुरू आहे, असे वैकुंठ पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले। कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि विकासाच्या जोरावर भाजप महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने बाजी मारतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। याचवेळी शिहू जिल्हा परिषद मतदारसंघातून शर्मिला पाटील, वडखळ मतदारसंघातून प्रभाकर म्हात्रे तर जिते मतदारसंघातून ताई जोमा दरवडा यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यासोबतच पंचायत समितीच्या जागांसाठी देखील महायुतीच्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी व मित्रपक्ष यांच्या वतीने आज निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात आले। निश्चितपणे भारतीय जनता पक्षाने सातत्याने खासदार धैर्यशीलदादा पाटील व आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये नव्हे तर या मतदारसंघामध्ये घोडदौड चालू केलीच आहे। आपण पाहतोय की या सगळ्यांमध्ये सन्माननीय तटकरे साहेब यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि ते सुद्धा आमच्यासोबत आहेत। निश्चितपणे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी युती या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येणार याच्यात तीळमात्र शंका नाही आणि इथील सर्वसामान्य तालुक्यातील लोकांचा भारतीय जनता पक्षावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या ताकदीवरती आज आम्ही मोठं बहुमत या ठिकाणी प्राप्त करू।